माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने मोहिते पाटील घराण्याला डावलून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मैदानात उतरवले। त्यानंतर मोहिते पाटील कुटुंबीय चांगलेच नाराज झाले। धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। दरम्यान प्रवेश करताच त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली। या सर्व घडामोडींपासून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र व विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलेले ट्विट सध्या चांगले चर्चेत आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून त्यांची भूमिका स्पष्ट होत नसतानाच आता त्यांनी एक ट्विट केले आहे। त्यामध्ये त्यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करणारी पोस्ट टाकली आहे। यात विशेष म्हणजे त्यांनी भाजपचे पक्षचिन्ह असलेले कमळ देखील यामध्ये दिल्याने ते अद्यापही भाजपमध्येच असल्याचे त्यांच्या पोस्टवरून दिसून येत आहे। तसेच भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा देखील माढा मतदारसंघात चाहता वर्ग मोठा आहे। पण त्यांचं शांत असणं कोणाच्या पत्त्यावर पडणार आणि त्यांचे चाहते भाजपला मतदान करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।